फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे स्ट्राईकला येतो साहिल खडतर, नॉन स्ट्राईकला येतो स्ट्राईकला येतो राहुल खडतर आणि पहिला चेंडू खूप असा चांगला निधाव चेंडू फलंदाजाला काही तो समजले नाही, पूर्णपणे बीट झालाय फलंदाज. शुभम नॉन स्ट्राईकला येतो शुभम, स्ट्राईकला येतो साहिल. पहिला तुंग असा मारलेला चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावन करतात, धावसंख्येत 6 ने वाढ. आता आपल्या संघाचं खातं खोललं षटकाराने. पुन्हा एकदा पूर्ण दुसरे धावायचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. तसेच एक चांगले असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते पार्थकडून. पार्थ बामणे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आला राहुल वारीक. राहुलचा पुढील चेंडू मारा करेल तो म्हणजे साहिल आणि अमोल वाडवल यांनी सुरेख असा झेल टिपलाय. तो म्हणजे राहुल. पहिला चेंडू निधाव चेंडू, दुसरा चेंडू 6 धावांसाठी, तिसरा चेंडू 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती गडी बाद केलाय तो म्हणजे साहिलला. साहिलची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो म्हणजे शुभम शिंदे. राहुलचा पुढील चेंडू धाव चेंडू, फलंदाज काही समजलं नाही, पूर्णपणे बीट झालाय तो. शुभम शिंदे चांगलीशी गोलंदाजी करताना राहुल आपल्या संघासाठी. अजूनही इंदापूर संघाला रोखून ठेवलंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. एक गडी बाद आणि 8 धावा. हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्येत कोणती वाढ नाही, कोणताही बदल नाही. धावसंख्या झाली ती म्हणजे 1 बाद 8. एक षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 8. झाला का रे? पंचांनी सामना जरा फास्ट घ्यायचा आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ऋतिक मांजरे जिथं कुठं असतील त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. ऋतिक मांजरे यानंतर गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे तो म्हणजे पार्थ बामणे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे पार्थ बामणे. या अगोदर जो सामना झाला त्यामध्ये चांगलीशी गोलंदाजी केली होती पार्थ बामणेने. त्याला मारा करेल तो म्हणजे असा फटका. 6 धावा. पहिल्याच चेंडूवरती एक जोरदार प्रहार केलाय तो म्हणजे पार्थला.
6 धावन करता धावसंख्या 6 ने वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे 14. एक बाद 14. हा. काय स्ट्राईकला तर शुभम सुरवे, नॉन स्ट्राईकला तर शुभम शिंदे. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय तो. 6 धावन करता धावसंख्या 6 ने वाढ धावसंख्या झाली ती 14. एक बाद 14. बॉल नवीन बॉल द्या. चार. हा? हॅलो पवन उत्तेकर. पवन उत्तेकर होती. पार्थ बामणे पहिल्या आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन आले तो म्हणजे पार्थ बामणे पहिल्या चेंडूवरती 6 धावा. पुढील चेंडू पार्थचा मारा करून तो शुभम उंच फटका मारण्याचा प्रयत्नात परंतु चेंडू खाली अमोल वाढवल आणि सुरेख असा झेल घेतलाय. शुभम बाद झालेला आहे. पहिला चेंडू 6 धावा मारला होता. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. एक धाव पूर्ण. एकच धाव समाधान मानावं लागेल ते रुपेशला. धावसंख्या 1 ने वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे धावसंख्या झाली 15. चांगलासा फटका परंतु क्षेत्ररक्षण थोडस खराब म्हणता येईल. सीमारेषे पार 4 धावत करता धावसंख्या 4 ने वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 2 बाद 19. अजून या षटकातील 2 चेंडूने बाकी. चांगलीच गोलंदाजी केली होती. एक धाव. एकच धाव समाधान मानावं लागेल रुपेशला. या षटकातील शेवटचा चेंडू पार्थचा. चांगल्याशी गोलंदाजी पहिल्या चेंडू होती. 6 धावा टिपल्या होत्या त्या पार्थला परंतु चांगला असं कमबॅक म्हणता येईल. धावसंख्या झाली धावसंख्या झाली ती 21. 2 बाद 21. कुठली बॅटरी न्यायची ये ना.
पहिला आणि सगळ्याकडे तिसरे षटक घेऊन येतो अनिल वाडवल. पाठवून धावसंख्या देखणेवर धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 2 बाद 22. अमोलचा पुढील चेंडू मार्गावर तो शुभम. पुन्हा एकदा 22च्या रूपात मिळालेली धाव. चांगलीशी गोलंदाजी करताना अमोल. फलंदाजाला काही चेंडू समजत नाहीये. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. थोडासा खराब चेंडू म्हणता येईल. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. वाईटच्या रूपाने मिळालेली एक धाव. धावसंख्या देखणेवर धावसंख्या झाली ती म्हणजे 24. 2 बाद 24. चला पुन्हा एकदा ग्राउंड कडे जाऊया. अमोल वाडवल गोलंदाजी करत असताना यावेळेला जर पाहिलं ना तर अंपायर आमच्याकडे वळले आहेत आणि आम्हाला सांगतात की हा लेग स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू असेल. त्याच कारणाने एक अतिरिक्त धाव मैदानात पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केलात ना तर 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अमोल वाडवल मानगाव तालुक्यातील एक मोठं नाव, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी एंडकडे राईट टर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला पहा शॉर्ट टर्म पूल तिकडे क्षेत्ररक्षक आले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. लाल जबाबी फट तिकडे पाहायला मिळाले. तद्वर मात्र 2 धावा मैदानात पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. हा खेळाडूला थोडीशी दुखापत झाली. तिकडे लगेचच पाणी मैदानात पोहोचवायचं आहे. थोडीशी पायाला दुखापत झाली आहे. पहा लगेचच मैदानात पाणी सुद्धा जाताना पाहायला मिळेल आपल्याला. चांगले एफर्ट्स त्या खेळाडूच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले. वैभव टेंबे कुठे असतील त्यांनी लगेचच फ्रेंड आपल्या स्टेज जवळ यायचंय.
चला मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. अमोल वाडवल गोलंदाजी एंडकडे पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानात पाहायला मिळाला आहे. स्ट्रायकिंग एंडकडे जर का विचार केलात ना तर शुभम शिंदे स्ट्रायकिंग एंडकडे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलाय. पुन्हा एकदा अमोल वाडवल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू मैदानात पाहायला मिळाला आणि लगेचच यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू राहिलाय. आणखीन एक मैदानात निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. अमोल वाडवल सुद्धा आता चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडकडे शुभम शिंदे. हा मोठा फटका शुभम सुद्धा खेळताना पाहायला मिळतोय सातत्याने. याही वेळेला स्लोवर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका. तिकडे आले क्षेत्ररक्षक आणि आता शुभम शिंदेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. म्हटलं होतं रुपेश पवार चांगली कामगिरी करताना मैदानात पाहायला मिळतो. तुकाराम लाखाडे आपल्याला इकडे स्टेजवरती येताना पाहायला मिळते. थोडेसे विशालभाई टेंबे त्यांचं यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूकडे असतील आणि तिकडे झेल सुटलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हातातून सुटलेला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगलं झेल तिकडे टिकताना पाहायला मिळते. पुन्हा एक षटकार खेळला त्याच खेळाडूला मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवताना पाहायला मिळत. धाव फलकाचा विचार केलात ना तर 33 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 39 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहा कुठेतरी आता
स्कोरर सुद्धा इकडे गडबड करताना पाहायला मिळाले आहेत. परंतु पुन्हा एकदा त्यांना आमच्या जे 24 इव्हेंटचे इकडे कार्यकर्ते इकडे पाहायला मिळतात त्यांनी सुद्धा आता आम्हाला कळवलंय की 39 धावा मैदानात पाहायला मिळत आहेत. हा आर्यन गोलंदाजी करताना आता चांगली कामगिरी करतायत. स्ट्रायकिंग यांचा आता विचार केलात ना, नवीन खेळाडू मैदानात दाखल झाला. आर्यन गोलंदाजी करत असताना या वेळेला पहा शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मैदानात अंपायरने कळवलंय की थर्ड अंपायर कळवलंय. थर्ड अंपायरला आता पाहायचंय की रनआउट असेल की नसेल ते. चांगली गोलंदाजी आता आर्यनच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. अंकेश मैदानात दाखल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला, परंतु गोलंदाजी करत असताना आर्यनने चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार जरूर आलाय त्यांच्या गोलंदाजींकडे. इकडे अंपायर आम्हाला कळवत आहेत खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट या षटकात येताना पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना 50 क्रॉस करताना पाहायला मिळते. 52 धावा मैदानात पाहायला मिळते. 50 अप. आर्यन वरती आता कुठेतरी हल्ले चढवले जात आहेत. पुन्हा एकदा आर्यन यावेळी ही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू मैदानात पाहायला मिळाला आर्यनच्या षटकातील. आर्यनने पाहिलं ना तर 3 षटकार आर्यन वरती सुद्धा पाहायला मिळालेत.
पहा पुन्हा एकदा नितेश हा, याही हा, वेळेला सावध पहा कोलाट टाकलाय, अक्षरशः बॅटही फिरवायला संधी दिली नाहीये बॅटरला. हा. एक चांगला चेंडू मैदानात पाहायला मिळते. पहा आर्यनवरती आता मोठे हा. फटके आले, परंतु इकडे आता नितेश कुठेतरी कमबॅक हा, करून हा. देतोय. अद्यापपर्यंत मैदानात हा, हा. धावफलकाचा विचार केलात ना, ओहो 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नितेश यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा, कुठेतरी बॅट्समनने विचार केलात ना तर जागेवरूनच फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आता कुणालने तिकडे थांबवलंय. एक धाव मैदानात येताना पाहायला मिळते. या एक धावेनिशी मैदानात धावफलकाचा विचार केला तर 54 धावा मैदानात पाहायला मिळते. पहा प्रतीक सुर्वे मैदानात आले, परंतु प्रतीक सुर्वेने जसं संघाला अपेक्षा होती तशी फलंदाजी करताना पाहायला मिळालेली नाहीये. कुणाल आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडकडे आलेत. नितेश गोलंदाजी करतोय. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत केलाय, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि याही वेळेला झेल सुटलाय. पहा मैदानात काय घडतंय. कुणालला सारखी सारखी नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळते. पहा 2 झेल सुटलेत कुणालचे, परंतु चांगली गोलंदाजी या षटकात नितेशने केली आहे. पहा पहिल्या सत्रात पाहिलं ना तर 56 धावा होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या सत्रात विचार केलात ना तर टीम शिवगर्जना कलमजे या संघाला 57 धावा जिंकण्यासाठी करायचे आहेत. पहा तद्वार मात्र आपण एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. थँक्यू, धन्यवाद. या पलीकडे आपण आवाज होतात ते म्हणजे ऋषी टेंबे लोणेरे विभागामधील बिलॉंग करतात आणि गुड आवाज त्यांचा आपल्याला ऐकायला मिळाला या मागच्या इनिंगमध्ये. यापुढे होणारी मॅच मी दोन्ही टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधतो. आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. टॉस करण्यासाठी इथे यायचंय. एका साईडला रिशांत चॅलेंजेस नवगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळतील ते म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर हा संघ. येस, माजी तलाठी सरकार सन्माननीय राजाराम उभारे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती या आहेत आणि आपण अभिदादा टेंबे यांच्या शुभाताने आपण येस बाई दसवते आपल्या शुभाताने आपण शुभ सन्मान आपण त्यांचं करूयात. आणि त्याबरोबर यापुढे होणारी मॅच रिशांत चॅलेंजेस नवगर मी लक्ष वेधतो आपण कॅप्टन्स या आणि त्याचबरोबर श्री जगदंब फायटर्स इंदापूर येस व्यासपीठाच्या अगदी समोर या. टॉस आपण करूयात मान्यवरांच्या शुभाताने मकरंददादा वाडबळ यांच्या शुभाताने आणि त्याचबरोबर त्यांचे समवेत आलेले मान्यवर त्यांच्या शुभाताने आपण करतोय या महत्वपूर्ण मॅचचा महत्वाचा टॉस.
येस थँक्यू. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मॅचच्या दिशेने, जिथे मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतोय. शिवगर्जना कळमजे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा टीम जिया स्पोर्ट्स इंदापूर. येस पंच आमच्याकडे वळतात, इशारा देतात, लेग प्लेचा इशारा. धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे 57 धावसंख्येचा पहिला बॉल आपण पाहतोय. अगदी खोलवट टप्प्याचा होता, जिथे पायांना जाऊन आपल्याला बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे सनील वागरे मैदानाच्या आतमध्ये, आणि त्यांची साथ देण्यासाठी अमर वाडवळ संघाचे कर्णधार. यावेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटनं अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय, परंतु यावेळेला बॉलने जिंकले रे सीमारेषेच्या पार. पहिला चौकार. आपल्याला पाहायला गेलं तर पहिल्या बॉल वरती मैदानाच्या बाहेर गेले होते. त्यावेळेला त्यांच्या बॅट मधून चौकार आलाय आणि चौकाराने सुरुवात केली आहे. 30 मध्ये 57 धावसंख्येचा करायचा पाठलाग. पहिल्या षटकाला इथे झाली सुरुवात. षटकातील पुढचा बॉल. ही वेळेला पाहतोय टप्प्याचा बॉल होता, आक्रमण करायचं होतं, परंतु टायमिंग प्रॉपर होत नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळते, पोहोचली आहे ती म्हणजे 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी इंदापूर विभागाला बिलॉंग करणारा रुपेश पवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल. काही वेळेला फक्त हलक्याने फ्लिक केलंय, बॉलला ऑन साईडला पाठवलंय. खेळाडू येत आहेत. एक सिंगल. याही वेळेला आपल्याला पाहायला मिळते सिंगल आली आहे. आता इथून पुढे पार्टनरशिप कशा पद्धतीने बिल्डअप करतात तेही पाहावं लागणार आहे, कारण 30 मध्ये 57 बनवायचे. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस आपल्याला पाहायला मिळाला. त्याही वेळेला आक्रमण करायचं होतं. बॉल आपण पाहतोय सीमारेषेच्या पार जाईल, डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतोय सनील यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. टीमची धावसंख्या बघत ती म्हणजे 10. येणारा 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज असणार आहे ती म्हणजे 47 धावसंख्येची. 24 मध्ये बनवायच्या आहेत 47 धावा. एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे जिया स्पोर्ट्स इंदापूर, जावेदभाई शेख आणि रणजितभाई मालोरे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. आणि दुसऱ्या साईडला शिवगर्जना टायगर कळमजे, तुषार शेठ वाडवळ, नंदू शेठ वाडवळ आणि देवाशेठ रामाने यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 24 बॉल जिंकण्यासाठी इथून पुढे गरज असणारी ती म्हणजे 47 धावसंख्येची. षटक क्रमांक दुसरा बाउंड ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय साहिल कडतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला. संघाचे कर्णधार आहेत. समोर देखील फलंदाजी एंड वरती पाहायला गेलं तर तेही संघाचे कर्णधार. एका साईडला हिटमॅन, एका साईडला आपण पाहतोय साहिल खडदार. मैदानाच्या आतमध्ये एक बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 24 बॉल जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची गरज. लोव बुलडॉज आक्रमण करायचं होतं, फटका फसलाय. कॅच टेकन सक्सेसफुली. बिग ब्लो हिटमॅन अमोल वाडवळ इथून पुढे मैदानाच्या बाहेर जातील. पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय शिवगर्जना कळमजे या संघाला लागलाय धक्का.
ती म्हणजे 14 याकड्यावरती 14 धावा. याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल आक्रमण लॉफ्टेड ऑन साइडला खेचलेला एक उत्तुंग षटकार. धावसंख्या दबक होते 5 मिनिटे ती म्हणजे आता जाऊन पोहोचली आहे 20 आकड्यावरती. आर्यन मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्या बॉल वरती चौकार लगावला गेला तो पुलटॉस होता आणि काही वेळ आपण पाहतोय हाई बॉल वरती सीमारेषेच्या बाहेर पाठवले षटकार. त्याचबरोबर या षटकारासाठी नंदुशेठ वाडवळ यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आर्यन साठी इथे जमा झालाय. आपण मॅचच्या नंतर आपण त्यांना ते पारितोषिक देऊयात. परंतु मॅच ही फार महत्वाची आहे. दोन्ही संघ एक मॅच विजयी होऊन ही तिसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज झालेत. आजच्या दिवसामध्ये तिसरी मॅच आपण पाहतोय. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 20. पाठलाग करायचा आहे 57 धावसंख्येचा. काही वेळ आपण पाहतोय कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. आर्यनची कॅच होती पाठीमागच्या दिशेने मारायचं होतं परंतु तिथून पुढे कॅच झाली आहे ड्रॉप. त्याचबरोबर आर्यन संतोष पालकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांचे वडील संतोष पालकर आज ते मॅच बघण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत आणि प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ही वेळ आपण पाहतोय कुलटप्पाचा बॉल होता. येस पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती येतील. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल. काही वेळ आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अधिकतम उसळी घेणारा बॉल पाहा मिळाला. काही पलीकडे आपण पाहतो 30 सेकंदामध्ये बॉल उडवल्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. टीमच्या खात्यामध्ये एक सिंगल जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही दबाव होती 5 मिनिटे म्हणजे पोहोचली आहे 21 आकड्यावरती. 21 विथ लॉस ऑफ 1 विकेट. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल. काही वेळ आक्रमण करायचं होतं फटका बसलाय खेळाडू येतोय. यश दाबने कोणती चूक करत नाहीये. टिपला झेल संपला आपण पाहतो ते म्हणजे सनील वाघारीचा खेळ. इथून पुढे त्यांना मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतो तो म्हणजे दुसरा बाद. आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय ती गरज असणार आहे 36 धावसंख्येची. बॉल 36 ची गरज आहे. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय निळज गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज तेजस उभारे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 18 बॉल जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची गरज. पहिला बॉल आपण पाहतोय
हलक्या हाताने फक्त ढकलून काढले. बॉलला तिथे अडवलं गेलं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि एका धावेने टीमची धावसंख्या ही तापडकोरती 12 मिनिटे ती जाऊन पोहोचली आहे 22 आकड्यावरती. 22 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झालेत. रामवाडी गावाला बिलॉंग करणारे शरद ताडवे हे बॅटर आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे बरीच क्षमता आहे. या वर्षीच्या अंगामध्ये त्यांनी बरंचसं क्रिकेट खेळलं आणि चांगल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आणि आणखीन एक दर्जेदार मोठी स्पर्धा आली आहे माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग. इथे देखील आपली छाप सोडावी लागेल. नवीन पुन्हा एकदा ओळख निर्माण करावी लागणार आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी इथून पुढे 35 धावसंख्येची गरज. 17 बॉल 35 ची गरज. षटकातील पण पाहतोय पुढचा बॉल. काही वेळेला अलॉंग द कार्पेट आपल्याला ऑन साईडला खेळताना पाहायला मिळाले. शतरक्षक तिथे आहेत. चांगल्या दर्जाचं शतरक्षण पाहायला मिळते. आणि याही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये चांगले गोलंदाजी राहिले. निरज गावाला बिलॉंग करतात तेजस सुबारे आणि अद्यापपर्यंत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. गोलंदाजांना अगदी बांधून ठेवलंय. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 ची गरज. इथून पुढे मॅच मध्ये षटक फार महत्वाचं असणार आहे. इथून पुढे कशा पद्धतीची कामगिरी होईल तेही पाहावं लागणार. बॅटिंग करणारी टीम शिवगर्जना कळमजे या टीमची. षटकातील पुढचा बॉल. वेळ आपण पाहतोय येस इट इज व्हाईट बॉल. आउटसाइड डी ऑफ टाकण्याचा प्रयत्न परंतु बराचसा तो बाहेर गेला आणि त्यानंतर मग आपल्याला व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत जरूर परंतु ही मॅच जिंकणं फार गरजेचं असणार आहे आणि मग ती शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज होतील. ती क्वालिफायची असेल. सुपर 6 चा प्रवास गाठायचा आहे. पुढचा बॉल. कोलटप्पाचा बॉल फटका बसलाय. खेळाडू येतोय. रनिंग कॅच तिथे कंप्लीट केली गेली आहे आणि इथून पुढे आता आर्यनला देखील मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक हा 3रा. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय शिवगर्जना कळमजे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. करवली गावाला बिलॉंग करणारे श्रीकांत तांबट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. टीमची धावसंख्या आता बघते पाहायला मिळते ती म्हणजे 24. बॉलचा खेळ बाकी आहे. 15 मध्ये बनवायच्या 33. पहिलाच बॉल फेस करवते. स्विच हिटचा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला परंतु काही पलीकडे पण पाहतोय ते म्हणजे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावरती श्रीकांत तांबट आलेत. इथून पुढे आता कशा पद्धतीची बॅटिंग करतील तेही पाहावं लागणार. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये बनवायच्या 33. एका साईडला शिवगर्जना कळमजे आपण पाहतोय. दुसऱ्या साईडला जिया स्पोर्ट्स इंदापूर हा संघ. पुढचा बॉल. टप्पाचा बॉल ऑन साईडला खेचलाय. आकाशाला गवस निघालेला हा षटकार सीमारेषेच्या बाहेर.
पॅट मधून एक दमदार स्ट्रोक येताना पाहायला मिळाला आणि या षटकाराची खऱ्या अर्थाने गरज होती ते म्हणजे शिवगर्जना कळमच्या संघाला. टीमची धावसंख्या दमक होती पाहायला मिळते ती म्हणजे 30. इथून पुढे 13 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण पाहत होते म्हणजे 27 धावसंख्येची गरज. 13 बॉल 27 ची गरज. समोर श्रीकांत आहेत बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. तेजस उबारे मैदानाच्या आतमध्ये षटकात आपण पाहतोय. पुढचा बॉल आई वेळ आपण पाहतोय. बॅटची कळा घेतली आणि बॉल पाठीमागच्या दिशेने तिथे थांबवलं जाईल. षटक क्रमांक 3 इथून पुढे आले संपुष्टात आणि 18 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या दमक होती पाहायला मिळते ती म्हणजे 30. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज आणि त्याचबरोबर 100 रुपयाचा कॅश प्राइज श्रीकांत दांबटला आपण पाहतोय ते म्हणजे मुकुंद शेठ वाडवळ आणि उबारे साहेब यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे आमच्यापर्यंत जमा झालाय. मॅचच्या नंतर आपण ते कलेक्ट करायचंय परंतु मॅच ही फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरा आता या मॅच कडे आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज. एका साईडला आपण पाहतोय तुषार शेठ वाडवळ, नंदू शेठ वाडवळ, देवाशेठ रामाने यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय रणजितभाई मालोरे आणि जावेदभाई शेख यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 12 बॉल 27 ची गरज. सेकंड लास्ट ओव्हर आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज यश दापणे इंदापूर विभागाला बिलॉंग करणारे खेळाडू आता इथून पुढे सज्ज झालेत. 12 मध्ये त्यांना 27 वाचवायचे आहेत. तर समोरच्या टीमला शरद दाढवे बॅटिंग एंड वरती पाहतोय आणि श्रीकांत दांबट त्यांना 12 मध्ये 27 बनवायचे आहेत. त्यामुळे मॅच ही चुरशीची या शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 27 ची गरज आहे. चला आपण मॅचला सुरुवात करून घेऊयात. शरद दाढवे डावपुरा आताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. चला साहिल मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधून आपण मॅचला त्वरित तिथे चालू करून घ्यायचंय. सामन्याला पुन्हा एकदा होईल सुरुवात. 12 बॉल 27 धावसंख्येची गरज. काही वेळेला आक्रमण केलंय. ऑन साइडला कॅच होतं. खेळाडू नाहीये. वेगानं बॉल आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर शरदच्या बॅट मधून हा दमदार चौकार. पाहतोय 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला आहे वेळ. पण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल CLASS क्लास शरदच्या बॅट मधून हा सेकंड इन रो षटकार. राजेंद्र उबारे आणि मुकुंद शेठ वाडवळ यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 100 रुपये कॅश प्राइज. अजूनही मॅच मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी 10. हो याही वेळेला वा शरद अफलातून शोक. काय बॅटिंग चालू आहे. एकदा बॅटिंग साठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. शरदच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक चौकार. चला बॉल आपण घेऊन मॅचला लगेच सुरुवात करून घेऊया. जिथे पहिला बॉल वरती चौकार आला त्यानंतर मग षटकार येताना पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा चौकार. म्हणजे 3 बॉल मध्ये विचार केला तर 14 धावा शरदने बनवल्या आणि तेही महत्वाच्या क्षणी
जस्ट त्यांचं खूप सारं कौतुक करावं लागणार आहे. आपण पाहतो सकाळच्या सत्रापासून बॉल मैदानाच्या आतमध्ये ते उपलब्ध करतात. जेव्हा जेव्हा बॉल मैदानाच्या बाहेर जातात त्याचं देखील विशेष कौतुक असणार आहे. आणि सगळे पुन्हा एकदा मॅच सेशन टीमची धावसंख्या बघतो पाहायमध्ये म्हणजे 44 आकड्यावरती. अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. काही वेळेला आपण पाहतोय खेळाडू तिथे नाहीये. याही वेळेला क्लासिकल अंदाजाने हाय बॉल सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या धप्पकवरती पोहोचतोय ती म्हणजे 48 आकड्यावरती. 9 धावसंख्येची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी आता इथून पुढे 8, परंतु अजूनही कमबॅक करू शकतात. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय लोवर फुल टॉस आणि अगदी याही वेळेला आपण पाहायला गेलं तर असं वाटलं होतं बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय, परंतु आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आता इथे जोडली जाईल. आता 8 बॉल संख्या बाकी आहे. 8 मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे, परंतु इथून पुढे एक विकेट मग मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. काही वेळेला मिनी आलुक्ता आपण पाहतोय चांगला स्ट्रोक काही वेळेला अटेम्प्ट करताना पाहायला मिळतात. काही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. इथून पुढे 7 बॉल जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघ एक मॅच जिंकले आहेत, परंतु या मॅच मध्ये एक संघ विजय होईल आणि एका संघाला एक मॅच ही हरवावी लागणार आहे. आता कोणता संघ असेल तेही पाहावं लागणार आहे. 7 बॉल 7 ची गरज. यस दाबने बाउंड ट्रॅक वरती सज्ज होईल पुन्हा एकदा. समोर श्रीकांत. ही वेळ आपण पाहतोय बॉल बराच काळ हवेमध्ये आहे. खेळाडू येतोय जजमेंट करतोय. जजमेंट चुकीची थोडीशी आपल्याला बघायला पाहायला मिळाली. अंकेश तिथे होते आणि 2 धावा तिथे धावून काढल्या गेल्या. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्या जातील. षटक क्रमांक 14 इथून पुढे आले संपुष्टात. टीमची धावसंख्या तर बघते पाहायला मिळते ती म्हणजे 52 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 5 धावसंख्येची गरज. या आपण घेऊया छोटासाठी ब्रेक. चला टीम मीटिंग नको, आपण मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. चला विनंती असणार साहिल आपण थोडीशी गाई करा, गोलंदाजाला प्राचारण करण्यात द्या आणि मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. 6 बॉल 5 ची गरज आहे. अशा मॅचेस बऱ्याच वेळेला आपल्याला फसताना देखील पाहायला मिळाला. म्हणजे इथूनही कमबॅक होऊ शकतो. एका दुसरे डॉट बॉल त्याचबरोबर विकेट काही होऊ शकतं. त्याचबरोबर सन्माननीय सुनीलजी पवार साहेब इथे उपस्थित झालेले तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत असणार आहे. षटकातील बंबातू पुढचा बॉल. ओहो चांगला बॉल. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे इथूनही मॅच फिरू शकते. प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 वादळण्यासाठी आपण पाहतोय कल्पेश पारवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 6 मध्ये 5 वाजवायचे होता. पहिला डॉट बॉल आलाय. 5 बॉल 5 ची गरज आहे. समोर शरद इनफॉर्म बॅटर आपण पाहतोय. पुढचा बॉल. काही वेळेला बॅटची एज अँड टेकन. कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारी ही विकेट. शरद धाडवे बिग ब्रो. इथून पुढे मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे 14 बाद. मैदानाच्या बाहेर जरूर बरोबरून बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा आपण गजर करूयात. शरद धाडवेसाठी काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. संपूर्ण प्रेक्षक वर्गांना त्याची कलात्मकता पाहायला मिळाली. मग ते कव्हरचा असो किंवा मग लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि ऑन साइडला फटकेबाजी
ही शर्यतची खासियत राहिली आहे. परंतु इथून पुढे मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 4 बॉल जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे आणि ट्विस्ट निर्माण करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे कल्पेश पारवे. मैदानाच्या आतमध्ये आले. 2 बॉल त्यांनी हाताळले. एकही धाव खर्च केली नाही. एक विकेट महत्वाची त्यांनी आपल्या नावावरती केली आहे. पुढचा बॉल याही वेळेला घोड टप्प्याचा बॉल फटका फसलाय की काय? हो, कॅच कंप्लीट केली गेली आहे आणि आणखीन एक विकेट. निखिल उसरे इथून पुढे मैदानाच्या बाहेर. आतमध्ये 6 मध्ये 5 वाचवायच्या होत्या. पहिला बॉल आपण पाहिला तो म्हणजे डॉट. दुसरा बॉल वरती विकेट. तिसरा बॉल वरती विकेट. आता कल्पेश पारवे ही हॅज ऑन हॅट्रिक नाव. 3 बॉल 5 ची गरज. लोव फुलटॉस आक्रमण केलंय. खेळाडू होते वेगानं. बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली आहे आणि आता इथे 1 धावेवरती थांबावं लागते की काय तेही पाहावं लागणार आहे. यस, तिसरा पंचांची मागणी इथे घेतली गेली आहे आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीची आपण मदत घेणार आहोत. आणि आता इथून पुढे 1 धाव तर कंप्लीट आहे परंतु सिद्धेश पवार पुन्हा एकदा टॉप इन द क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही ते आता इथून पुढे आपण चेक करणार आहोत. पंच आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अभय पाटोळे सर, मॅन फ्रॉम अंबरनाथ, जेपी पॅनलचे हे पंच आता पडताळणी करतील आणि योग्य तो डिसिजन इथे आता पोहोचवताना पाहायला मिळतील. 1 धाव तर कंप्लीट केली आहे परंतु विकेट आली आहे का तेही पाहावं लागणार आहे. जिथे 3 मध्ये 5 ची गरज होती आता इथून पुढे 2 मध्ये 4 ची गरज असणार आहे. परंतु सिद्धेश पवार खेळपट्टीवर जर राहतील की नाही ते आपल्याला पाहावं लागणार आहे. महत्वाचा डिसिजन असणार आहे. समोर श्रीकांत तांबट आहेत परंतु कौतुक करावं लागणार ते म्हणजे कल्पेश पारवेचा. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 5 वाजवायचे होते आणि आता सामना येऊन थांबलाय तो म्हणजे 2 बॉल 4 ची गरज आहे परंतु डिसिजन अजूनही पेंडिंग असणार आहे. एका साईडला आपण पाहतो तो म्हणजे जिया स्पोर्ट्स इंदापूर, दुसऱ्या साईडला शिवक गर्जना गळमजे आणि निमित्त अनगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं हे भव्य आणि दिव्य पर्व आपण इथून पुढे पाहतोय. येस, OUT बॅटर आउट कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारा 1 धाव तर कंप्लीट आहे परंतु इथून पुढे सिद्धेश पवार धावचीच्या सोबतमध्ये मैदानाच्या बाहेर. पारवे मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाज राहिले. 2 बॉल 4 ची गरज आहे मॅच मध्ये. काही वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तरबाय मोठे टाळ्यांचा गजर होईल. 1 बॉल जिंकण्यासाठी इथून पुढे गरज असणार आहे 4 धाव संख्येची. एका साईडला खरोली गावचा हा खेळाडू श्रीकांत तांबट त्याच्याकडे पाठ असेल. एका साईडला आपण पाहतोय मुठवली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू कल्पेश पारवे मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 4 ची गरज आहे
काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कल्पेश बारवे ऑन ट्रॅक वरती, एक बॉल 4ची गरज. थांबले त्यांनाही माहिती आहे प्रेशर आहे गोलंदाजावरती, फलंदाजावरती आणि प्रेक्षक वर्गाला थोडीशी वाट बघावी लागणार आहे. महत्वाची मॅच, मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. एक बॉल 4ची गरज आहे. मॅच क्रमांक 3. हा ट्रॅकर होता आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय काय घडले मैदानाच्या आतमध्ये. धावपळ होते आणि यस, तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते आणि अंपायर साठी आता तिसऱ्या पंचांची मागणी. यस, पंचांनाच ती फक्त ऑथॉरिटी होती की जर क्रुशियल मुवमेंट वरती असेल तर वाईट साठी फक्त आणि फक्त पंच हे रिव्ह्यू घेऊ शकतात आणि तोच त्याने तो डिसिजन घेतलाय. अगदी आपल्याकडे चांगल्या दर्जाची क्वालिटीची असणारी युट्यूब वाहिनी आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स. आता त्यांची मदत घेतली जाईल आणि पंचांचा इशारा टीव्ही अंपायरचा आपल्याला येईल. येस, इट इज व्हाईट बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट, व्हाईट बॉल आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणाऱ्या टीमला असं वाटलं असेल की डॉट बॉल आहे की काय, इथून पुढे आपण मॅच जिंकलोय की काय, परंतु तसं नाहीये. मॅच अगदी आपण पाहतोय आणखीन थोडीशी दुरावताना पाहायला मिळतीये. प्रेक्षक वर्गांना आणखीन एक वाट बघावी लागणार आहे कारण की तो व्हाईट बॉल आहे. एक बॉल 3ची गरज. जर इथून पुढे 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर पहिल्याच दिवशी पाहायला मिळेल का तेही पाहावं लागणार आहे. समोर श्रीकांत आहेत बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतो ते म्हणजे कल्पेश. परंतु प्रेक्षक वर्गांना ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा आपण गजर करूयात. एक बॉल 3ची गरज. गोलटप्पाचा बॉल, एक धाव तर तिथे घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेतली, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल सुटलाय आणि तिथे तिसरी धाव कंप्लीट केली आहे श्रीकांत तांबट. शिवगर्जना कळमचे संघ मॅच विजयी होताना पाहायला मिळतोय. यस वाडवल आणि त्याचबरोबर राजेंद्र उभारे साहेब यांच्या वतीनं श्रीकांत साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या 3 धावांसाठी आलेला आहे. पहा, मॅच कुठे मोठी असते परंतु एक धाव एक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते आणि त्या 3 धावांसाठी मी तर म्हणेन 3 पेक्षा एका धावेसाठी हे 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे असणार आहे. त्याचबरोबर बंटी दादा पानवलकर आणि त्याचबरोबर सुनीलजी कडदर साहेब यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती आपलं शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करणार आहोत. बंटी दादा या आणि त्याचबरोबर सुनील